राज्यात घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरूच आहे। विदर्भासह महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सिलेंडरचा काळा बाजार केला जातोय। विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये 163 गॅस वितरकांची झडती घेण्यात आली। या कारवाईत 110 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुरात सुद्धा छापेमारी करण्यात आली। भंडाऱ्यात जिल्हा पुरवठा विभागानं साठेबाजांवर कारवाई केली। शहरातील राजीव गांधी चौकातील एका दुकान मालकावर तसंच दौडीपार इथल्या सीएससी केंद्रावर धाड टाकून 37 बेकायदा साठवून ठेवलेले गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। यामुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। नाशिकमध्येही सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचं आढळून आलं। भरारी पथक नांदगाव, मनमाड शहरासह तालुक्यातील गावखेड्यावर असलेली गॅस एजन्सी आणि गोडाऊनला भेट देऊन त्यांच्याकडे किती ग्राहक असून सध्या किती सिलेंडर शिल्लक आहे याची तपासणी करतात। गांधी चौकामध्ये हिमांशु पान मंदिर आणि माकडे सायकल स्टोर्स याच्या मधोमध एक गल्ली होती। त्या गल्लीमध्ये 4 सिलेंडर आम्हाला ठेवलेले आढळले। ते ब्लॅक मार्केटिंगच्या उद्देशाने ठेवलेले असावेत अशी प्रथमदर्शनी आम्हाला शंका निर्माण झाली आणि त्याच्यामुळे ते सिलेंडर आम्ही जप्त केले। तपासणीमध्ये आम्ही गॅस स्टॉक किती आहे आणि व्यावसायिक ग्राहक किती आहेत आणि घरगुती ग्राहक किती आहेत आणि त्यांच्याकडे असणारा शिल्लक स्टॉक ह्याची तपासणी करत आहोत। त्याचप्रमाणे ग्राहकांच्या काही अडचणी आहेत का, तक्रारी आहेत का, बुक करून देखील ग्राहकांना गॅस मिळत नाही अशा काही तक्रारी आहेत का, हे देखील गॅस एजन्सी कडून आम्ही जाणून घेत आहोत। घरगुती गॅस धारकांना गॅसचा तुटवडा पडू नये यासाठी आम्ही तपासणी करून तसे गॅस एजन्सी धारकांना देखील सूचना करत आहोत की बाबा आपल्या जे स्टॉक प्रमाणे स्टॉक जो आहे तो स्टॉक कमी असेल तर शासनाकडून मागवून घ्यावा तुमच्या एजन्सीकडून आणि त्याप्रमाणे बाबा ग्राहकांना सुविधा चांगल्या प्रकारे मिळेल अशी दक्षता घेण्याची सूचना देखील आम्ही करत आहोत।